का कुणास ठाऊक आज खूपच वेगळं वाटत होतं. एकदम इन्सिक्युअर, एकदम घाबरल्यासारखं, जणू काही त्यांची शेवटची भेट असावी. देवाई मनात, असं का वाटतंय? तू मला परत दिसणार नाहीयेस? त्याने भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघितलं. तो अस्वस्थ, घाबरलेला, ती मात्र एकदम शांत आणि खुश. तिला उगाचच टेन्शन येऊन ती दुःखी होऊ नये म्हणून त्याने आपला चेहरा कसाबसा नीट केला आणि थोडासा हसला. तसा तिचा चेहरा अधिकच खुलला. देव, मी तुमच्यावर नेहमीच प्रेम करत राहील, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. आय विल ऑलवेज लव्ह यू टिल माय लास्ट ब्रेथ. का कुणास ठाऊक विरजाला आज तिच्या प्रेमाची कबुली द्यावीशी वाटली. आतमधून काहीतरी असं तिला खलत होतं, जणू काही ते तिचं मन तिला सांगत असावं. आज नाही तर कधीच नाही. देवच्या डोळ्यातून एक टपोरा थेंब तिच्या गालांवर पडला. तो तिला काही बोलणार तोच त्याचा फोन वाजला. खूप अर्जंट मॅटर होतं, जाणं गरजेचं होतं. त्याने तिच्याकडे बघितलं. तुझा देवही तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहणार विरजा जोशी, ऑलवेज अँड फॉरेव्हर माय लव्ह. एवढं बोलून त्याने तिला परत एकदा घट्ट मिठीत घेतलं. तिच्या कपाळावर एक हलकंसं चुंबन घेत किंचित हसत तो तिथून निघून गेला. जाता जाता त्याने परत एकदा मागे वळून बघितलं. विरजा दरवाजापाशी त्याला हात हलवून बाय करत होती. देवाच्या मनात उगाचच दाटून आलं, परत दिसशील ना गं मला? देवाच्या गाड्या एकामागून एका शहराबाहेरच्या फार्म हाऊसमध्ये घुसल्या आणि पाठीमागच्या गेटमधून बाहेर पडून दुसऱ्या एका छोट्याशा रस्त्याला लागल्यासुद्धा. देवाच्या मागावर कित्येक राजकारणी, गुंड आणि उद्योगपती होते. त्या लोकांना तो तसा पण घाबरायचा नाही, पण त्याची काही अशी गुप्त ठिकाण होती ज्यांची माहिती काही झालं तरी तो शत्रूच्या हाती लागू देऊ शकत नव्हता. त्यांना चकवा देण्यासाठीच हा फार्म हाऊसचा फार्स त्याने मुद्दामहून निर्माण केला होता. देवाने अधूनमधून खिडकीच्या बाहेर बघितलं. आभाळ उगाच दाटून आलं होतं. एक प्रकारची नैराश्याची काळोखी पसरली होती वातावरणात. अस्वस्थ वाटून देवाने मोबाईल चेक केला. त्याच्यावर विरजाचं लोकेशन अजूनही ठाकूर पॅलेसचं दाखवत होतं. मनाशी समाधानाचा हुंकार भरत त्याने सुटकेचा निश्वास सोडला. देवाई मनात, विरजा ठीक तर सगळं जग ठीक माझं. साधारण अर्ध्या पाऊण तासाने त्या सगळ्या गाड्या एका निर्जन ठिकाणच्या जुन्या पुराण्या वेअरहाऊसच्या समोर थांबल्या. त्या भल्या मोठ्या वेअरहाऊसचं गेट खडाखडा उघडलं गेलं. त्या निर्जन शांत ठिकाणी तो आवाज जरा मनात धडकीच भरवत होता. गाड्यांनी यार्डमध्ये प्रवेश केला. वेअरहाऊसच्या त्या यार्डमध्ये जिथपर्यंत जातील तिथपर्यंत अगणित जुन्या पुराण्या गंजलेल्या, तुटलेल्या, फुटलेल्या गाड्यांचे सांगाडे धूळ खात पडले होते. जणू काही भंगारची दुनिया नसून त्या गाड्यांची जिवंत स्मशानभूमी असावी. त्या सगळ्या जिवंत धडग्यामधून वाट काढत देवाईचा ताफा समोर दिसत असलेल्या जुन्या पुराण्या वेअरहाऊसच्या बिल्डिंगमध्ये शिरला. ते सगळे आतमध्ये येताच वेअरहाऊसचं लोखंडी शटर झटदिशी बंदही झालं. जराही न थांबता त्या सगळ्या गाड्या एक खोली पार करून दुसऱ्या खोलीत पोहोचल्या आणि थांबल्या. इनमिन 2 मिनिट गेली असावी आणि तो अख्खाचा अख्खा फ्लोअर खाली जमिनीत खाली जाऊ लागला आणि त्याच्याबरोबर त्या सगळ्या गाड्यासुद्धा. देवाय आणि त्याची सगळी माणसे गाड्यांच्या आतमध्ये शांत बसली होती. त्यांच्या जागी कोणी नवीन व्यक्ती असता तर नक्कीच चक्रावून गेला असता. ते वेअरहाऊस एक वेअरहाऊस नव्हतं, तर ती एक जायंट लिफ्ट होती देवाच्या गुप्त ठिकाणी जायची. साधारण जमिनीच्या खाली 3 मजले गेल्यावर ती लिफ्ट थांबली. गाड्या त्या लिफ्टच्या प्लॅटफॉर्मवरून खाली उतरून पुढे निघाल्या. तशी ती लिफ्ट परत वर गेली आणि वेअरहाऊसचा फ्लोअर म्हणून मिरवू लागली. जसं काही तिथं झालंच नाही. तिथे फार्म हाऊसच्या बाहेर मात्र अजूनही काही माणसं त्याच्यावर लक्ष ठेवून होती. पण त्यांना काय माहीत होतं, ते ज्याच्यावर लक्ष ठेवून होते तो तर कधीच तिथून बाहेर पडला आहे. स्थळ देवायचं सिक्रेट हेडक्वार्टर. वेळ संध्याकाळच्या 6:30ची. एका खोलीत एका माणसाला खुर्चीला टेपच्या सहाय्याने बांधून ठेवलं होतं. त्याच्या शरीरावर जिथे बघावं तिथे जखमा होत्या आणि त्यावर मीठ लावलं होतं. वेदनेने तो अक्षरशः किंचाळत होता. पण त्या शरीराला लावलेल्या त्या प्लास्टिकच्या टेप त्याला काहीच हालचाल करू देत नव्हता. त्या माणसाला तिथे बघून देवायला थोडं आश्चर्य वाटत होतं. जॉनने तशी थोडीफार कल्पना दिली होती तरी पण त्याचा काही विश्वास बसत नव्हता. तो किंजलवर उपचार करणारा मुख्य डॉक्टर होता, मिस्टर चॅटर्जी.
देवाय खरंच चक्रावून गेला. त्याने जॉनकडे बघितलं. जॉन थोडासा नर्वस होत बोलला, ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या रात्रीच्या आणि त्या रात्रीच्या नंतरच्या गेल्या 4-4.5 वर्षातल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या लीड्स परत एकदा चेक केल्या. परत कुठेच काही सापडलं नाही, फक्त एक गोष्ट सोडून. म्हणजे देवाच्या कपाळीच्या आट्या आपोआप आवळत गेल्या. जॉन नर्वस होत, म्हणजे याच्याकडे भरपूर पैसा आहे आणि तो खूप खर्चही करतो. तसा देवाय त्याच्यावर जोरात ओरडला, ही काय लीड झाली आहे का जॉन? म्हणे त्याच्याकडे पैसा आहे आणि तो खर्च करतो. अरे आजकाल पैसा कोणाकडेही असतो, असला की तो कोणीही खर्च करतं. जास्त पैसा जास्त खर्च. आपणच याला किंजलवरच्या उपचारासाठी करोडो रुपये दिलेत आजपर्यंत, मग तो ते खर्च करणार नाही का? देवाईने चिडत विचारलं. जॉन कपाळावरचा घाम पुसत, बॉस मान्य आहे, पण ह्याच्याकडे खूपच पैसा आहे. अगदी आपण ह्याला देत असलेल्या पैशाच्या 20 पट जास्त. आणि त्या पैशाची लिंकही लागत नाहीये की तो पैसा नक्की आला कुठून ह्याच्याकडे. त्यातून हा गेल्या आठवड्यात एका मोठ्या 7 स्टार हॉटेलमध्ये गेला होता. तिथे ह्याने विदेशी मुलीवर चक्क $1 मिलियन खर्च केले. ही एकच गोष्ट आम्हाला विचित्र वाटली की अचानक ह्याच्याकडे इतका सगळा पैसा आला कुठून. आम्ही खूप प्रयत्न केला पण हा काही तोंड उघडेच ना. असं वाटतं त्याला स्वतःच्या जीवापेक्षा त्या पैशाशी जास्त प्रेम आहे. आम्ही त्या रात्रीचा घटनाक्रम, त्या संबंधित प्रत्येक व्यक्ती, त्या प्रत्येक व्यक्तीशी रिलेटेड असलेल्या सगळ्याच व्यक्ती, त्यांची आर्थिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी सगळं अक्षरशः खणून काढलं. सगळ्यात कुठेच चूक नाही सापडली. फक्त पांढऱ्या शुभ्र तांदळात काळा खडा म्हणून हाच उठून आला. बाकीचे काही नाही सापडले म्हणून म्हटलं, छोटीशी तर छोटीशी लीड, ती तर चेक करावी म्हणून तुमच्या समोर आणलं. जॉन जरा घाबरतच बोलला. देवाईने कपाळावर हात मारून घेतला. या गोष्टीला तो स्वतः जबाबदार होता. एवढी वर्ल्ड क्लास टीम असूनही त्यांना कुठलेच धागेदोरे मिळत नसल्याने त्याने सगळ्या टीमवर, विशेषतः जॉन आणि राणावर सॉलिड प्रेशर आणलं होतं. वेळप्रसंगी धारेवरही धरलं होतं. बंगदबावाखाली ती लोक अशीच काम करणार ना, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. देवाईने वैतागत जॉनला विचारलं, ह्याचा त्या काल रात्रीशी काही संबंध आहे? जॉनने मान खाली घालत नकारार्थी हलवली. तसं देवाईचं डोकं भडकलं. युजलेस. अरे मग ह्याचा काही संबंध नसेल ना. देवाई जोरात ओरडला. त्याला खूप राग आलेला. एकतर त्याची बहीण तिथे आजारी आहे आणि ह्या गाढवांनी तिच्यावर उपचार करणाऱ्या मुख्य डॉक्टरलाच उचलून आणलं. आता तिच्यावर उपचार कोण ह्यांचा काका करल? ताबडतोब सोडून द्या ह्याला, अगदी सुरक्षितपणे. ताबडतोब ह्यांच्यावरचे सगळे उपचार सुरू करा आणि ह्याला नीट करा. किंजलला नीट करण्यासाठी मला ह्याची गरज आहे. ह्याच्या जीवाला काही झालं ना तर तुमचा जीव घेईन मी. समजलं का? ए ब्लडी डाऊन मार्केट. रक्तबंबाळ झालेला तो डॉक्टर चॅटर्जी जॉनला ओरडू लागला. डॉक्टर चॅटर्जी देवायला बोलू लागला, सर मी ह्या ब्लडी डाऊन मार्केट लोकांना किती सांगत होतो की माझा काहीच दोष नाही, तरीही ही ब्लडी डाऊन मार्केट लोक माझं ऐकत नव्हते. गेल्या 2 दिवसांपासून मला डांबून ठेवलं आणि माझा छळ मारून ठेवला ह्या ब्लडी डाऊन मार्केट लोकांनी. यू पनिश देम सर, डोंट लिव्ह देम फॉर देअर दिस मिस्टेक अँड दिस इनह्युमन टॉर्चर ऑफ मी. डॉक्टर चॅटर्जी घडाघडा जॉन आणि सितारा सिंगच्या गुन्ह्यांचा पाडा देवाईसमोर बोलून दाखवत होता आणि इथे भीतीने जॉन आणि सितारा सिंग त्या डॉक्टर चॅटर्जींना त्या खुर्चीसकट बांधलेल्या टेपा काढून त्यांना लवकरात लवकर आदरयुक्त मुक्त करण्याच्या पाठीमागे लागले होते. भीतीने त्या दोघांच्या कपाळावरून घामाच्या नुसत्या धारा लागल्या होत्या. आता देवाई त्यांचं काय करेल हीच भीती त्यांना लागून राहिली होती. इथे देवाई मात्र वेगळ्याच विचारात होता. देवाई मनात, हा शब्द कुठेतरी ऐकला आहे, कुठेतरी खूप वेळा ऐकला आहे, पण कुठे? देवाईचं लक्ष त्या 2 शब्दात अडकून गेलं होतं. ते 2 शब्द डॉक्टर चॅटर्जीच्या 2 मिनिटाच्या बोलण्यात 1000 वेळा येऊन गेले होते. देवाई मनात, जेव्हा किंजलच्या सोबत ही दुर्घटना घडली तेव्हा हा चॅटर्जी लॉस एंजेलिसमध्ये प्रॅक्टिस करत होता. आपण तर ह्याला डायरेक्ट तिथूनच उचलले आणि त्यानंतर तो कधीच फारसा असा बाहेर गेला नाही. मग ह्याला हे शब्द माहीत कसे? ते पण इतक्या चांगल्या प्रकारे की ते वारंवार ह्याच्या बोलण्यातून यावेत. इतक्या जवळचे शब्द. देवाय डॉक्टर चॅटर्जींना,
डॉक्टर चॅटर्जी, तुम्ही तर एवढे चांगले ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधून शिकला आहात, मग तुम्ही ब्लडी डाऊन मार्केट हा शब्द कुठून ऐकलात? इतका की तो शब्द अगदी तुमच्या जिभेवर प्रत्येक सेकंदाला असतो. इथे डॉक्टर चॅटर्जी सितारा सिंग आणि जॉननी लावलेल्या सगळ्या प्लास्टिकच्या टेपामधून मोकळेच होत होते की देवायचे शब्द त्याच्या कानावर पडले आणि तो घाबरून गोठूनच गेला. भीतीने त्याची गात्रे शिथिल पडली आणि तो थरथर कापू लागला. इथे अचानक वातावरणातील होणारे बदल जॉन आणि सितारा सिंगने पण टिपले. त्यांचे डॉक्टर चॅटर्जींना मोकळे करणारे हात जागीच थांबले. देवायच्याही डॉक्टर चॅटर्जीमधला होत असलेला फरक लक्षात आला. तो रोखून डॉक्टर चॅटर्जीकडे बघू लागला. देवाय डोळ्यात अंगार घेऊन डॉक्टर चॅटर्जींना विचारू लागला, गिव्ह मी आन्सर डॉक्टर, फ्रॉम वेअर यू हॅड लर्नेड दिस 2 वर्ड अँड हू टॉक यू? कुठून तुम्ही हे 2 शब्द शिकला आहात आणि कोणी तुम्हाला हे 2 शब्द शिकवले आहेत? डॉक्टर चॅटर्जींचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता. त्यांना आता स्वतःचा मृत्यू समोर दिसत होता. आता ह्यातून सुटका नाही, कधीच नाही. डॉक्टर चॅटर्जींच्या डोळ्यातील ती मूर्तिमंत भीती बघून देवायच्या डोक्यात काहीतरी क्लिक झालं आणि त्याचे डोळे आपोआप विस्पारले. तो जोरात ओरडला, नाही नाही, हे शक्य नाही, हे कसं होऊ शकतं? प्रचंड धक्का बसला होता त्याला. ज्या गोष्टीची त्याने कधी भूतो न भविष्यती कल्पनाही केली नव्हती ती प्रत्यक्ष त्याच्यासमोर घडत होती. डॉक्टर चॅटर्जींना कळून चुकलं होतं. आता त्यांचा खेळ खल्लास. त्याने पटकन सितारा सिंगच्या कमरेची पिस्तूल काढलं आणि स्वतःला डोक्यात शूट करून घेतलं. अवघ्या 5 मिनिटात घडलेल्या ह्या घटना बघून जॉन आणि सितारा सिंगही थक्क झाले. त्यांनी घाबरून देवाईकडे बघितलं. पायाशी डॉक्टर चॅटर्जींचा मेंदूचा चिखल बघून देवाय आपल्या धक्क्यातून जागा झाला. त्याने घाबरून हातातला फोन बघितला. अपेक्षेप्रमाणे विरजाचं लोकेशन चेंज झालं होतं. शी वॉज ऑलरेडी मूव्ड आउट ऑफ द प्लेस. बट हाऊ? तेवढ्या त्याच्या कानात गर्लचा किंकाळ्या घुमल्या. देवाय ठाकूर, धोका धोका धोका. देवायने हातातील अंगठीकडे बघितलं. ती 7 हिऱ्यांची अंगठी रक्तबंबाळ झाली होती. देवाय दुःखाने जोरात आक्रोशला, नो नो, यू जस्ट कॅन्ट डू धिस टू मी, यू जस्ट कॅन्ट धिस टू मी. जान. आयुष्यात भीती काय असते, काळीज गोठून जाणं काय असतं ते आज त्याला कळत होतं. त्या प्रचंड भीतीतही त्याचं हृदय प्रत्येक क्षणी तुटत जात होतं. तू मला काहीही शिक्षा कर, पण माझ्या जानला काही करू नकोस. देवाय अक्षरशः ओक्साबोक्शी रडत होता. त्याला विरजाचा तो दरवाजात उभं राहून त्याला निरोप देत असतानाचा चेहरा आठवला. का मी तिला एकटं सोडलं? त्याचं काहीच आक्रोशत होतं. जान. तो तसाच धावत पळत रडत आक्रोशत गाड्यांच्या दिशेने पळाला. सितारा सिंग आणि जॉनला नक्की काय झालं होतं ते कळलं नाही, पण एक नक्की होतं, पॅलेस संकटात होतं आणि संकटात होती त्यांच्या राजाची राणी. सो विरजा देवाय ठाकूर. ते सगळेच त्या आक्रोश करणाऱ्या देवायच्या पाठीमागे धावले. आज चक्क ड्रायव्हिंग सीटवर देवाय ठाकूर स्वतः बसला होता. हृदयात एकाच वेळी धगधगता ज्वालामुखी आणि तुटलेल्या हृदयाचे शेकडो तुकडे घेऊन गाड्या जशा वेअरहाऊस यार्डच्या बाहेर पडल्या तशी देवायची गाडी सुसाट निघाली. रस्त्यात आडव्या येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तोडत चालला होता तो. त्याने जोसेफला फोन केला. राणा ठाकूर एम्पायरमध्ये होता आणि जोसेफला विरजाच्या सुरक्षिततेसाठी ठेवलं होतं. जोसेफला फोन लावला असता तो बोलला, येस बॉस. विरजा कुठे आहे? देवाय गरजला. मॅम बेडरूममध्ये असतील. मी खाली गेटवर आलो होतो, काही काम होतं म्हणून. जोसेफ बोलला. तू गेटवर आहेस तर तिथे विरजाकडे कोण आहे? देवाय नुसता किंचाळत होता, आक्रोशत होता. एव्हाना जोसेफलाही कळलं होतं काहीतरी खूप मोठी गोष्ट झाली आहे. तो महालाच्या दिशेने जीव तोडून धावला. त्याला असं जीव तोडून धावताना बघून बाकीचा सगळा स्टाफ पण अलर्ट झाला आणि घराच्या दिशेने धावला. जोसेफ, मी तुला काहीतरी विचारतोय. विरजा बरोबर आता कोण आहे? देवायच्या संतापाचा कडेलोट झाला होता. जोसेफ धावता धावता बोलला, अमित 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 आहे. इथे देवायने लगेच जोसेफ बरोबरचा कॉल कट करून अमितला फोन लावला, पण अमित फोन उचलत नव्हता. रिंगवर रिंग जात होती पण नो यूज. अमित प्रतिसादच देत नव्हता.
देवाईने वैतागून फोन कारच्या काचेवर फेकून मारला. वेळ अर्ध्या पाऊण तासापूर्वी. इथे देवाच्या फ्लोअरला अमित रक्ताच्या थारोळ्यात पडून शेवटचा घटका मोजत होता. त्याच्या मानेत खुपसलेला चाकू त्याला क्षण न क्षण मृत्यूच्या समीप घेऊन चालला होता. डोळ्यातून अश्रूच्या सहस्र हतबल धारा वाहत होत्या, पण तो काहीच करू शकत नव्हता. वीरजा त्याच्या डोळ्यांच्या समोरून फरफटत नेली जात होती. देव धाव, नाहीतर खूप उशीर होईल. देव धाव. स्थळ देवाची मास्टर बेडरूम. वेळ 1-1.5 तासांपूर्वीची. देवाई गेल्यावर वीरजा बराच वेळ त्यांच्या दोघांच्या बेडरूममध्ये होती. आज का कुणास ठाऊक तिला खूपच विचित्र वाटत होतं. मनाचा गाभारा सारखा सारखा दाटून येत होता. माहीत होतं देवाई घराच्या बाहेर आहे, काहीतरी महत्त्वाच्या कामाने गेला आहे. तरी वाटत होतं त्याने सगळं सोडून तिच्याकडे धावत यावं आणि तिनेही सगळं सोडून त्याच्याकडे धावत जावं. ह्याच वेड्या अवस्थेतून वीरजाने देवाईला आय लव्ह यू, आय मिस यू चे शेकडो मेसेज केले. उत्तर मिळण्याची अपेक्षा नव्हतीच, कारण तिचा तो आज कामात खूप बिझी होता आणि इतक्या लवकर उत्तर नक्कीच येणार नव्हतं. किती घाईघाईने निघून गेले ना. नीट मन भरून बघताही आलं नाही की मिठीत शिरून नीटपणे त्यांचा स्पर्शही अनुभवता आला नाही. खूप काही बोलायचं होतं देव तुमच्याशी आज. तुमच्याकडूनही खूप काही ऐकायचं होतं. का निघून गेलात इतक्या लवकर? थांबला असताना क्षणभर तर मनाचीही हुरहुरती तहान तरी मिटली असती. माहीत नाही आता कधी भेट होईल की नाही. डोळे किंचित पाणावले तिचे. ते टिपता टिपता लक्ष सहज बाहेर बाल्कनीकडे गेलं. वीरजा मनात, आभाळ का असं दाटून आलं आहे? हे असं अगदी माझ्या मनासारखं काहून माजलं एवढं? लक्ष हळूहळू त्या काळ्या धुरकट आकाशात दाटीवाटीने जमा होत असलेल्या त्या आडदांड काळ्याभोर मेघांकडे गेलं. वीरजा मनात, हे का असे वेड्यासारखे कधीही जमा होतात? देवाचे संकेत बहुतेक त्या निसर्गाला कळत होते, पण साध्या भोळ्या वीरजाला ते कळण्याइतपत जगाचे छक्के पंजे कुठे माहीत होते त्या बिचारीला. मनाशी उसासा टाकत तिने आपलं लक्ष त्या अभद्र वातावरणापासून मोठ्या कष्टाने दूर केलं आणि परत बेडरूमकडे वळवलं. तसं तिला थोडंसं बरं वाटलं. लक्ष बेडवर पडलेल्या देवाच्या शर्टकडे जाताच उदासी मन परत खुलून आलं. ती जपजप थोडीशी आपल्या अधुपायांवर लंगडत लंगडतच बेडजवळ आली. तिने तो शर्ट छातीशी कवटाळून घेतला, जणू काय देवाईलाच मिठी मारत असावी. आधी तर खूप खुशीने तिने तिचा चेहरा बराच वेळ त्याच्या छातीजवळ धुसमुसळला. मनाचे समाधानच होईना. जर देवाई असता तर तिच्या ह्या सगळ्या वेड्या हरकती बघून किती हसला असता. तिने लाजून चेहरा त्याच्या शर्टात लपवला. वेडी मी नाही देव, वेडे तुम्ही आहात. वीरजा वेडा देव आणि मी देव वेडी, त्याचीच वीरजा. अलगद तिने ओठ त्याच्या छातीजवळ टेकवले. डोळ्यातून अश्रू खाली पडलेच आणि देवाचे काळीज ओले करून गेले. तरी पण तिचं समाधान होईना. तिने मग तो संपूर्ण शर्टच स्वतः घालून घेतला. त्याच्यात ती आणि तिच्यात तो पूर्ण सामावून गेला. तेव्हा कुठे तिच्या जीवाला समाधान भेटलं. स्वतःला सारख्या सारख्या मिठ्या मारत बसली होती ती. शर्टला वारंवार स्पर्श करून जणू त्याला स्पर्श करत होती. देवाईने सकाळी ऑफिसला जाण्यासाठी तो शर्ट घातला होता, पण वीरजाने त्याच्यासाठी काढून ठेवलेला शर्ट बघताच त्याने घातलेला शर्ट काढला आणि तिने त्याच्यासाठी एवढ्या प्रेमाने काढून ठेवलेला शर्ट घातला. ते बघून किती खुश झालेलं पिल्लू. दरवाजाच्या आडून कधीपासून लपून बघत होतं त्याला. ते तसंच धावत आलं आणि त्याच्या मिठीत शिरलं. किती खळखळून हसला देवाई. नुसते पटापट किस करत होता उत्कटतेने. ना त्याचं मन भरत होतं ना तिचं. त्या आठवणींनी तिचे गुलाबी झालेले गाल अजून आरक्त झाले. मन आणि शरीर अगदी मोहरून गेलं. चालत चालत उघड्या वॉर्डरोबकडे आली. आधीच उघडं असलेलं एक दार तिने पूर्णपणे उघडलं. देवाच्या कपड्यांकडे मन भरून बघू लागली. हात जसे त्याच्या एक एक कपड्यांवरून फिरायचे, एक अलवार भावना मनात दाटून यायची, सुखाची अन फक्त सुखाची. ती तिथल्या प्रत्येक गोष्टीला हात लावून बघत होती, कुरवाळत होती. त्यांना स्पर्श करून जणू त्याचं अस्तित्व स्वतःत सामावून घेत होती. जसं काही ती तिथल्या प्रत्येक गोष्टीला त्या रूमला शेवटचा निरोप देत असावी. वीरजाची प्रेमळ व्याकुळ नजर देवाईला त्या रिकाम्या भिंतीत शोधत होती. फक्त तोच तर नव्हता तिथे. भाईवर प्रेम करतेस? खूप, माझ्या जीवापेक्षाही जास्त. वीरजा आपल्याच नादात देवाच्या प्रेमात रंगून बोलली. मग जीवही देशील?
हो, विरजा आनंदाने बोलली. त्या अचानक आलेल्या आवाजाने देव आणि तिच्या प्रेमाच्या त्या एवढ्याशा जगातून विरजा क्षणभर जागी झाली आणि तिने गोंधळून मागे वळून बघितलं. तिला काही कळायच्या अगोदरच तिच्या तोंडावर एक हात फटकन येऊन तिचं तोंड दाबलं गेलं. विरजाची ती भयंकर किकाळी अस्फुटशी होत आतच विरली गेली, पण तिचे डोळे अजूनही भयाने थरथर कापत होते. डोळ्यांच्या बाहुल्या भीतीने सिकुडल्या गेल्या. काहीच तर पार गोठून गेलं होतं. मूर्तिमंत बाई तिच्यासमोर हजर होतं. हे कसं शक्य आहे? कसं शक्य आहे हे? विरजाला विश्वासच बसत नव्हता समोरचं दृश्य बघून. पण डोळे जे दाखवत होते ते खरं होतं, जिवंत होतं. एक अद्भुत सत्य होतं ह्या जगातलं. तिच्या तोंडातून एक अस्फुटशी किंकाळी निघाली, देव. पण तिची ती आर्त किंकाळी ऐकायला देवाय तिथे नव्हता. तो तर तिच्यापासून शेकडो मैल दूर होता. विरजाला भोवळ आली. अर्ध्या शुद्धीत अर्ध्या जागेपणात तिचे पाय तिथल्याच एका ओढणीने बांधण्यात आले. भीतीने तिची गात्र इतकी गार पडली होती की तिला विरोध करण्याचं भानही उरलं नव्हतं. जे त्या व्यक्तीला खूपच फायद्याचं पडलं होतं. अगदी सहजपणे विरजा बंदी बनली होती. तोंड कपड्याने बांधलेलं, दोन्ही हात पाठीमागे तिच्या साडीच्या पदराने बांधण्यात आले, तर पायाला ओढणीने घट्ट बांधून ती ओढणी खेचत खेचत जमिनीवर सरपटत ती व्यक्ती विरजाला एखाद्या जनावरासारखी घेऊन चालली होती. विरजा भरल्या डोळ्यांनी क्षण न क्षण तिच्यापासून दूर होत चालणाऱ्या तिच्या आणि देवच्या छोट्याशा संसाराला बघत होती. इनमिन 2 महिन्यांचा संसार त्यांचा, पण आता तोही संपणार होता. अगदी दृष्टीच्या आड होईपर्यंत ती त्या दोघांचं प्रेम, त्या खोलीत फुलवलेल्या त्या दोघांच्या प्रेमाच्या आठवणी, तिचा संसार, तिच्या देवचं अस्तित्व सगळंच आपल्या पाणावलेल्या डोळ्यात सामावून घेत होती. एकही क्षण तिने डोळे बंद केले नाहीत. न जाणो परत कधी बघायला मिळेल. विरजा जेव्हा बेडरूममध्ये होती, तिला काय माहीत होतं दाराच्या फटीतून बराच वेळ कोणीतरी तिला निरखून पाहत आहे. ती आपल्याच देवमध्ये तल्लीन होती आणि नेमका ह्याच गोष्टीने तिचा घात केला. देवाच्या त्या अख्ख्या फ्लोअरला त्यावेळी कोणीच उपस्थित नव्हतं. ध्रुव, राणा, अमित, जॉन, चोप्रा सगळेच आपापल्या घरी आपापल्या जागी परतले होते. नाही म्हटलं तरी जोसेफ आणि अमित अजूनही पॅलेसमध्येच होते, पण खालच्या फ्लोअरला. इमर्जन्सी नसती तर जॉन, राणा, सितारा सिंग ही पॅलेसमध्येच थांबले असते. पण कामच असं होतं की त्या तिघांना आणि विशेषतः देवायला जाणं भाग पडलं होतं. फक्त 4-5 तासांचा प्रश्न होता, मग ते सगळेच परतणार होते आणि सिक्युरिटी टीमही सज्ज होती. त्यांना विशेष सूचना दिल्या होत्या आनंदीवर लक्ष ठेवण्याच्या. पण इथे चुकला होता देवाय. यावेळी वार अशा शत्रूकडून झाला होता ज्याची त्याने कल्पना पण कधी केली नव्हती. देवाच्या घरातील सिक्युरिटी ही बाहेरच्या जगासाठी, लोकांसाठी होती. बाहेरून साधा एक पक्षी त्यांच्या ह्या विश्वात प्रवेश करताना 1000 वेळा विचार करेल इतकी कडक. पण ह्या सगळ्या जगापासून आपल्या घराचं रक्षण करता करता तो आपल्या घरातल्या लोकांपासून स्वतःचं रक्षण करायला विसरला होता. त्याची शिक्षा तो परत भोगणार होता, पण यावेळी खूप मोठी किंमत चुकवून. ती व्यक्ती घेऊन जात होती त्याच्या विरजाला, त्या मृत्यूच्या दारात सरपटत खेचत जमिनीवर ओरबाडत. आता तर विरजाचे अश्रूही संपून गेले होते आणि तिचा तो क्षीण प्रतिकारही. ती मूकपणे ओढली जात होती ढोरासारखी तिच्या शिकाऱ्याच्या मागून. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.